माझी या प्रियाला प्रीत कळेना. आई, नाश्त्याचं काय करू? उपमा करून ठेवला मी. बरं, मी अभिला चहा नेऊन देऊ का? चालेल. तुला अशी संसाळी द्यावीशी वाटते ना मला. घराच्या बाहेर हाकलावं असं वाटतंय. पण कसं आहे ना, मी आता या घरात असते ना तर तुला खरंच हाकलून दिलं असतं. पण तसं नाहीये. मेघना, एक मिनिट. प्लीज कोणी काही बोलू नका. मला बोलू द्या. आणि तू तर अजिबातच नाही दादा. मी सांगत होते ना, हिच्यामुळे सगळे प्रॉब्लेम झालेत. बघ आता काय करून ठेवलं हिने. तुझी चॉईस आहे ना, शमिका राजे फ्रॉम US. अरे बघ काय करून ठेवलं हिने. नाही, आजी जे बोलत होती ना तेच बरोबर होतं. ही फक्त आपल्या घराची माती करणार, वाट लावून ठेवणार सगळ्याची. तुम्ही अजूनही कसं काय हिला पाठीशी घालू शकता मला खरंच नाही कळत आता. कारण जे काही घडलं त्यामध्ये तिची चूक नाहीये म्हणून. हे बघ मेघना, ऑलरेडी खूप इश्यू झालाय. आम्ही सगळेच दुखावले गेलेलो आहोत. शमिकाला याची जाणीव आहे. तिच्या डॅडने जे काही केलं ते चुकीचंच आहे. पण अरे ही माणसंच चुकीची आहेत दादा, असं नाही वाटत तुला? त्यामुळे त्यांच्या बाकीच्या गोष्टी कशा काय बरोबर असतील रे? सतत सतत पैशांचा माज, US वरनं आल्याचा तोरा. तुमच्या श्रीमंतीचे चटके आजपर्यंत आम्हाला बसतच होते. पण तुम्ही लोक इतक्या खालच्या थराला जाल असं नव्हतं ग वाटलं मला. आपले फ्रेंड्स, आपले नातेवाईक आपल्याला टाळायला लागतात, आपली कायमची बदनामी होते ना, तेव्हा खरं कळतं याचं दुःख. आणि ते पण आपला दोष नसताना. तुमच्या या असल्या घृणास्पद वागण्यामुळे ना आता मला इथे येणं नकोस झालंय. हे बघ मेघना, इथे आलीस ना तर आता शांतपणे इथे राहा. छे आई, मी इथे राहायला आलेलीच नाहीये. रादर मला इथे राहण्याची इच्छाही नाहीये. ज्या घरात ही मुलगी आणि हिला पाठीशी घालणारी लोक आहेत तिथे मी का थांबायचं? मला फक्त जयकडनं कळलं की काय झालंय घरात. त्यामुळे मी सांगायला आलीये की यापुढे कुठल्याही फंक्शन करता किंवा कुठल्याही सणासुदी करता मला गृहीत धरू नका. रादर माझी आता इथे येण्याची इच्छाच मेली, आणि तेही फक्त हिच्यामुळे, शमिकामुळे. बसा आता तुमच्या सुनेला कवटाळून. मी माझ्या नात्यांचं गेलेलं वैभव नक्की परत घेऊन ये. सुखाच्या क्षणांना मी पुन्हा एकदा मुठीत घेऊन परत घेऊन येईन या घरात. याच हॉलमध्ये मी पुन्हा एकदा आनंदाचे रंग सजू. माझा आत्मसन्मान, माझ्या विश्वासाला गेलेला तडा मी पुन्हा एकदा इथे परत घेऊन येईन. आणि या सगळ्यासाठी माझा देव माझ्या पाठीशी आहे, त्याची खात्री आहे मला. मला माझी माणसं परत हवी, त्यांच्यावरचा विश्वास परत हवा, आणि तो मी नक्की परत मिळेल जर मी अभिजितची धर्मपत्नी आणि या घरची सून म्हणवते ना, तर या घराचा आनंद मी नक्की परत घेऊन येईन.